वेलकम फ्रेंड्स. आज आपल्या फ्लुइड मेकॅनिकच्या एक्सरसाइज 2 मधील पार्ट 2 मध्ये स्वागत आहे सर्वांचं. यामध्ये 10 पर्यंतचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. यापुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 11 पहिल्यांदा समजून घेऊ, त्यानंतर याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सो प्रॉब्लेम नंबर 11 काय आहे तो व्यवस्थित लक्ष देऊन ऐकून घ्या. A non-uniform cylinder of mass m, length L and radius r is having its center of mass at a distance L by 4 from the center and lying on the axis of the cylinder. बघा रे, एक नॉन युनिफॉर्म सिलेंडर तुम्हाला दिला या डायग्राम मध्ये. सो हिअर इज अ वन नॉन युनिफॉर्म सिलेंडर. हा एक नॉन युनिफॉर्म सिलेंडर आहे. ही त्याचा सिलेंडरचा ओपनिंग एंड असेल आणि हा याचा क्लोजिंग एंड असेल. ठीक आहे, दोन ओपनिंग्स. त्यानंतर याची मास यम आहे, लेंथ वगैरे दिलंय. सेंटर ऑफ मासची लोकेशन दिली आहे. सेंटर ऑफ मास किती डिस्टन्स वरती आहे सेंटर पासून. या सेंटर पासून सेंटर ऑफ मासची लोकेशन दिली आहे, ती डिस्टन्स आहे L/4 एवढं. ठीक आहे, नक्की. ओके, पुढे काय ते समजून घेऊया. द सिलेंडर इज केप्ट इन अ लिक्विड ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी रो. ठीक आहे, तिने असं सांगितलं का हा सिलेंडर एक युनिफॉर्म डेन्सिटी लिक्विड असणाऱ्या त्या लिक्विडची डेन्सिटी आहे रो यामध्ये प्लेस केलं. आणि नेक्स्ट, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट द सेंटर ऑफ मास इज I. बघा, अबाउट द सेंटर ऑफ मास, सो हिअर इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे हा रोटेट होणार आहे. मग रोटेट कसं होणार, तर सेंटर ऑफ ॲक्सिस पासून याच्यावर डिस्टन्स आहे L/4 एवढं. आणि या ठिकाणी टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, आणि टॉर्क प्रोड्यूस झाला तर हा रोटेट व्हायला सुरुवात होणार. असं रोटेट होईल. आणि पुढे विचारलं त्यांनी, ज्यावेळेस हा रोटेट होणार आहे त्यावेळेस ऑब्विसली त्याला काहीतरी ॲक्सिलरेशन प्रेझेंट असेल, आणि तेच तुम्हाला विचारलं. द अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ पॉईंट ए रिलेटिव्ह टू पॉईंट बी जस्ट आफ्टर द रॉड इज रिलीज फ्रॉम द पोझिशन शोन इन फिगर. तुम्हाला असं सांगितलं की ज्या वेळेस हा रॉड दिलेल्या पोझिशन पासून रिलीज केला जाईल त्यावेळेस अँग्युलर ॲक्सिलरेशन किती असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, अँग्युलर ॲक्सिलरेशन विचारलं. सो सिंपल वे युजिंग द फॉर्म्युला टॉर्क इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय अल्फा. तर बघा, लक्षात घ्या, मागील प्रॉब्लेममध्ये सुद्धा आणि या प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुम्हाला ॲडव्हान्सच्या क्वेश्चन्समध्ये बऱ्या प्रकारे तुम्हाला रोटेशनल डायनामिक्समध्ये रोटेशनल मोशन्समध्ये किंवा रोटेशनल डायनामिक्सचे बरेचसे कन्सेप्ट या ठिकाणी ॲज इट इज फॉलो केले गेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी रोटेशनल मोशन व्यवस्थित करून घ्या. सो टॉर्क इज इक्वल टू असतो फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय अल्फा. आता हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स म्हणजे असणार आहे याच्यावर L/4 एवढं. सो F मल्टिप्लाय बाय किती आला L/4 इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय किती असेल अल्फा. तुम्हाला विचारला आहे अल्फा. अल्फा इज इक्वल टू असणार आहे F मल्टिप्लाय बाय L डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय I असेल. दिस इज इक्वेशन 1. आता तुम्हाला टाकायची आहे फोर्सची व्हॅल्यू. फोर्स इज इक्वल टू असतो मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन. सो या पॉईंटला ॲक्सिलरेशन कोणी ॲक्ट झालं, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो mg असेल. मास इज इक्वल टू असतो डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. अगेन व्हॉल्यूम म्हणजे एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. टोटल लेंथ आहे L एवढी. बरोबर, टोटल लेंथ आहे ना याच्यावर, किती लेंथ आहे L एवढी. मग आता डेन्सिटी मल्टिप्लाय बाय एरिया. एरिया ऑफ द सिलेंडर किती असतो πr² मल्टिप्लाय बाय काय असेल लेंथ. याला मास. मास आपण सबस्टिट्यूट करणार फोर्समध्ये. मग फोर्स येऊन जातो रो πr² L मल्टिप्लाय बाय जी. हा आला आहे फोर्स. हा फोर्स सबस्टिट्यूट करणार वरील इक्वेशन मध्ये, आणि वरील इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर येऊन जातं बघा रो πr² L इंटू L L² G अपॉन किती आलं 4 मल्टिप्लाय बाय I. हे असेल तुमच्यावाला ॲक्च्युअल आन्सर. आणि असा आन्सर जिथं असेल तो ॲक्च्युअल असेल तुमच्यावाला ऑप्शन. सो ऑप्शन चेक करूया. रो πr² L² G आहे का कुठे. चला ऑप्शन 1 पासून या बरं. हां, अपॉन 4 आहे नाही म्हणजे पहिला ऑप्शन उडाला. चला पुढे आहे पाय रो जी आहे, पाय रो जी आहे. L² R² अपॉन 4 आहे. सो यू गेट दी ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. ओके, होप सो सगळ्यांना व्यवस्थित हा प्रॉब्लेम समजला असेल. ओके, चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. सो प्रॉब्लेम नंबर आहे 12. सो प्रॉब्लेम नंबरचे 12चे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शनही तुम्हाला देतो. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 12. हा फक्त मी इथं कंटिन्यू केला आहे. प्रॉब्लेम दिसत असताना तुम्हाला बराच मोठा दिसतोय, पण त्याचं सोल्युशन काय असेल तेही तुम्हाला सांगतो, काळजी करायची नाही.
चला प्रॉब्लेम नंबर 12 समजून घेऊया. अ स्क्वेअर बॉक्स ऑफ वॉटर हॅज अ स्मॉल होल लोकेटेड इन वन ऑफ दी बॉटम कॉर्नर. हा बॉक्स दिलाय इनिशियली आणि या ठिकाणी एक छोटंसं असं होल दिलाय आणि हे जे लिक्विड आहे ते V0 V0 एवढ्या व्हेलॉसिटीनं बाहेर येत आहे. पुढे काय सांगितलं, वेन द बॉक्स इज फुल अँड सिटिंग ऑन अ लेवल सरफेस. सुरुवातीला एका लेवल सरफेसवरती हा बॉक्स कम्प्लिटली फिल केला. नेक्स्ट, complete opening of the hole result in a flow of water with the speed V0. ओके, कम्प्लीट ओपनिंग केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आला, ती जे काही वॉटर आहे ते फ्लो होते किती स्पीडनं, V0 एवढ्या स्पीडनं. ॲज शोन इन फिगर, ऑब्वियसली डायग्राममध्ये दिलेलंच असणार आहे, बरोबर ना. नेक्स्ट, द बॉक्स इज टिल्ट बाय 45 डिग्री अँड द हाफ फिल्ड सो दॅट द होल इज ॲट दी लोवेस्ट पॉईंट. आता बघा नेक्स्ट सिच्युएशन काय आहे, तर तुम्हाला तो बॉक्स आहे तो टिल्ट करायचा आहे अशा पद्धतीनं. हाफ फिल झाला पाहिजे, बरोबर. आणि त्याचा जो ओपनिंग आहे तो ओपनिंग पॉईंट्स ते जे होल आहेत ते त्याच्या लोवेस्ट पॉईंटला आलं पाहिजे. म्हणजे ही जी सेकंड डायग्राम आहे ना लेटर ऑन, त्यामध्ये हा जो बॉक्स होता हा बॉक्स असा टिल्ट केला आहे. असा टिल्ट केला म्हणजे याचा होल या ठिकाणी आला आणि जो हाफ फिल होता तो असं बरोबर या ठिकाणी आला. दिसतंय. नेक्स्ट विचारलं, नाव द वॉटर विल फ्लो आउट विथ द स्पीड ऑफ. तुम्हाला विचारलं आता जे वॉटर असेल ते किती स्पीडनं बाहेर येत आहे. ऑब्वियसली तुम्हाला फक्त स्पीड विचारलं म्हणजे तुम्ही इथं यूज करणार आहात ही ऑब्वियसली याच्यावरली हाईट असेल एवढी, इनिशियली हाईट. मग या ठिकाणी इनिशियली वी युजिंग द स्पीड ऑफ ई फ्लक्स, बरोबर ना, स्पीड ऑफ ई फ्लक्स. आणि स्पीड ऑफ ई फ्लक्स किती असतो, V इज इक्वल टू रूट ऑफ 2GH एवढा. इनिशियल होता म्हणून इथे घेणार V0 इज इक्वल टू किती आलं, रूट ऑफ 2GH एवढं. आता लेटर ऑन किती असेल, इथं आलं इनिशियल स्पीड, लेटर ऑन किती असणार आहे, V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2GH प्राईम एवढी त्याच्यावर हाईट असेल. मग आता हीच हाईट आपल्याला बघायची. तर अँगल किती आहे बघा, अँगल आहे या ठिकाणी 45 डिग्री. आता हाईट आपल्याला बघायची. सो इकडे येऊन जाणार आहे किती असेल हा, H cos 45 थिटा बिलॉंग्स कॉम्पोनंट, ही ऑब्वियसली त्याच्यावरली हाईट असेल एवढी, बरोबर ना. नसेल समजत थोडं अजून डायग्राम एकदा क्लिअर करून देतो तुम्हाला म्हणजे पॉईंट क्लिअर होऊन जाईल. ओके, so here is the situations. ही असेल त्याच्यावाली हॉरिझॉन्टल लेवल. त्यानंतर इथं अँगल तयार झालेला आहे 45 डिग्री, बरोबर. या ठिकाणी अँगल असणार आहे 45 डिग्री आणि ही ॲक्च्युअल त्याची हाईट आहे, ही हाईट एवढी. आणि ही हाईट आता मला काय करायची, रिझॉल्व करायची. मग हाईट रिझॉल्व करणार म्हणजे दोन कॉम्पोनंट, एक असेल कुठला रे, व्हेरी गुड, तो असणार आहे H cos 45, तो असणार आहे H cos 45. आणि दुसरा असणार आहे ऑब्वियसली त्याला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट, तो असणार आहे त्याला परपेंडिक्युलर, तो असेल ॲक्च्युअल त्याच्यावाली हाईट, ती असणार आहे H sin 45. ही हॉरिझॉन्टल हाईट आहे, ही तर आपल्या काहीच कामाची नाही. मग हाईट कोणच्या कामाची असणार आहे, वर्टिकल हाईट कामाची असेल ना. म्हणजे H प्राईम इज इक्वल टू किती आला, H sin 45 डिग्री. सो V प्राईम किंवा V इज इक्वल टू असणार आहे रूट 2GH sin 45. आणि माहिती ना तुम्हाला sin 45 आणि cos 45 असतो 1/√2. सो V इज इक्वल टू किती आलं, रूट ऑफ 2GH डिवायडेड बाय √2. आता याची व्हॅल्यू किती, हे कम्प्लीट रूटमध्ये, हे कम्प्लीट रूटमध्ये. आणि याची तर व्हॅल्यू तुम्हाला माहिती इनिशियली, याची व्हॅल्यू किती होती, V0. सो यू गेट V इज इक्वल टू V0 आणि हे रूटमध्ये √2 आहे म्हणजेच ते येऊन जातं 4th power of 2. आलाय तुमच्यावाला आन्सर. मग असा आन्सर कुठे बघा, ऑप्शन डी हा तुमच्यावाला करेक्ट असेल. V इज इक्वल टू V0 इथं 4th power of 2 असेल, म्हणजे 1/4 जनरल घेत असतो त्याला, बरोबर ना. इथं 2 × रेस टू किती असणार आहे, 1/4. ओके, सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल असं कन्सिडर करतो.
आणि यानंतरच्या पुढच्या प्रॉब्लेमला चालतो. सो या पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 13. आता हा प्रॉब्लेम नंबर 13 काही विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता, तो इथं कंप्लीट करून घेऊया. सो प्रॉब्लेम नंबर 13 इज water filled in an empty tank of area 10A through a tap of cross sectional area A. The speed of water flowing out of tap is given by v meter per second मध्ये 10 multiplied by 1 minus sin pi upon 30 multiplied by t, where t is in seconds. The height of the water level from the bottom of the tank at t is equal to 15 second will be. प्रॉब्लेम मध्ये एकदम साधा आणि सोपा तुम्हाला क्वेश्चन विचारला. ॲट 15 सेकंड्सला हाईट ऑफ द वॉटर लेवल किती असेल बॉटम ऑफ द टँक मध्ये. आता प्रॉब्लेम काय दिलाय बघा. प्रॉब्लेम्स असा असेल. सो दिस इज द सिच्युएशन्स ॲक्च्युअल. या सिच्युएशन मध्ये या टॅपमधून ऑब्विसली वॉटर येत आहे. याचं स्पीड जे आहे ते स्पीड तुम्हाला दिलंय. ते स्पीड किती, तर हे एवढं आहे 10 multiplied by 1 minus sin pi upon 30 multiplied by t एवढं स्पीड आहे. मग तुम्हाला विचारलं ॲट टाइम t इज इक्वल टू 15 सेकंद वॉटर किती हाईटपर्यंत फिल झाला असेल. असा सिंपलसा गोंडसचा आणि नाजूकसा क्वेश्चन तुम्हाला विचारला. बरोबर, गोंडस क्वेश्चन आहे. मग आता काय करायचं असतं, सॉल्व करायचा असतो. कसं सॉल्व करणार, तर सिच्युएशन्स पहिल्यांदा समजून घ्या. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की या टॅपमधून किती पाणी येत आहे. म्हणजेच आपल्याला हे बघावं लागेल की रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम किती. आणि एकदा आपल्याला रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम जर भेटलं तर ऑब्विसली आपल्याला काय भेटणार आहे, व्हॉल्यूम भेटणार आहे. किती व्हॉल्यूम याच्यामध्ये जमा होणार आहे. आणि एकदा व्हॉल्यूम जर भेटलं तर आपल्याला हाईट फाईंड करता येऊ शकते. मग चला सगळ्यात सुरुवातीला आपण रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम फाईंड करून घेऊया. सो फर्स्ट सिच्युएशन, रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम. रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर ऑब्विसली. रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम तुम्हाला माहिती कशाने दाखवलं जातं, ते असतं dv अपॉन dt. हे व्हॉल्यूम आहे. dv अपॉन काय असतं dt इज इक्वल टू असतो एरिया. हे व्हॉल्यूम आहे. एरिया मल्टिप्लाय बाय काय असतं वेलॉसिटी. वेलॉसिटी. आता तुम्ही म्हणणार हे आलं कसं काय, बघा व्हॉल्यूम कशामध्ये असतं एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ, आणि लेंथ अपॉन टाइम म्हणजे काय येतो वेलॉसिटी. आला इक्वेशन. सो यू गेट dv, दिस इज द कॅपिटल V अपॉन dt इज इक्वल टू एरिया मल्टिप्लाय बाय v. इट इज नॉट अ म्यू, इट इज अ v. ओके, हा काय आहे v आहे, स्मॉल v. याला म्हणणार आहे मी स्मॉल v. आता या ठिकाणी तुम्हाला वेलॉसिटी दिली ना, वेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये आहे ना, ती 10 मल्टिप्लाय बाय किती आहे सगळ्यांना माहिती आहे. 10 मल्टिप्लाय बाय 1 मायनस साइन पाय अपॉन 30 मल्टिप्लाय बाय टी एवढी याच्यावरली वेलॉसिटी दिली आहे. मग या रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम मध्ये टाकून देऊया. सो dv अपॉन dt इज इक्वल टू a मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 1 मायनस साइन पाय अपॉन 30 मल्टिप्लाय बाय टी. आता यामधून मला ॲक्च्युअल बघायचं आहे याच्यामध्ये किती व्हॉल्यूम येणार आहे, आणि टर्म कशामध्ये डिफरन्शिएशन टर्ममध्ये. आणि डिफरन्शिएशन मधून एक व्हॅल्यू जर काढायची असेल त्याच्या रिव्हर्स प्रोसेस यूज करा. रिव्हर्स प्रोसेस म्हणजे काय असते, इंटिग्रेट ऑन बोथ साइड. इंटिग्रेट ऑन बोथ साइड्स हे तर येतं ना सर्वांना. पण इंटिग्रेट ऑन बोथ साइड म्हणजे काय करावं लागेल बघा. दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय येतो बघा. व्हेरिएबल कोण आहे, टाइम. तुम्हाला विचारलं ॲक्च्युअल टाइम t इज इक्वल टू 15 सेकंद असताना किती हाईट पर्यंत व्हॉल्यूम फिल होणार आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला काय बघायचं आहे 15 सेकंद. टाइम किती 15 सेकंद म्हणजे इथं व्हेरिएबल कोणाला, टाइम व्हेरिएबल आला. मग टाइम जर व्हेरिएबल येत असेल आणि तो जर आपल्याला फाईंड करायचा असेल तर कसं फाईंड करणार. सो सिंपल, या dt ला इकडे घेऊन या, तो मल्टिप्लाय होऊन जाणार. म्हणजे हे येऊन जातं dv is equal to a multiply by 10 multiply by 1 minus sin pi upon 30 multiply by t multiply by dt. Then integrate 0 to capital V. Here is also integration sign 0 to 15 second.
ऑब्विसली आता टाइम टी ने डी टी ने इथं आपण मल्टिप्लाय करूया. डी व्हीचं जे इंटिग्रेशन आलं ते व्ही आलं. इथं असणार आहे 0 to 15 ए 10 किंवा तुम्ही याला 10A म्हणू शकता. मी 10A विषयी बोलतोय, बेन 10 नाही. नाही तर म्हणशान बेन 10 कुठून आला. कार्टून बघता ना रे तुम्ही? कमेंट बॉक्समध्ये सांगा चला कार्टून लोकांना. चला 10 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय डी टी पुढं मायनस 0 to 15 पुढं असेल 10A नंतर साइन पाय अपॉन 30 मल्टिप्लाय बाय टी मल्टिप्लाय बाय डी टी. आलं? आता इंटिग्रेशन येतं ना रे तुम्हाला. मग चला v इज इक्वल टू काय असेल पुढं 10A कॉन्स्टंट टर्म आली बाहेर. डी टीचं इंटिग्रेशन असेल टी लिमिट 0 to 15 पुढे असणार आहे मायनस. इथं किती असणार आहे 10A कॉन्स्टंट बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ 0 to 15 साइन पाय अपॉन 30 मल्टिप्लाय बाय टी मल्टिप्लाय बाय डी टी. आता हे इंटिग्रेशन तुम्हाला येतं सॉल्व करता. अरे येतं की नाही? बरं काय असतं इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी. याला येतो इंटिग्रेशन ऑफ साइन के एक्स डी एक्स. याचं इंटिग्रेशन असतं समजून घ्या. याचं इंटिग्रेशन असतं कॉस के एक्स अपॉन के. इंटिग्रेशन काय आलं साइन के एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय आलं कॉस के एक्स अपॉन के. मग या ठिकाणी के व्हॅल्यू म्हणजे किती आहे पाय अपॉन 30. के व्हॅल्यू म्हणजे किती आली पाय अपॉन 30. ते किती होऊन जाणार आहे डिवाइड होऊन जाणार. म्हणजे व्ही इज इक्वल टू 10A मल्टिप्लाय बाय 15 इथं आलं 10A. इथं असणार आहे कॉस पाय अपॉन 30 मल्टिप्लाय बाय टी 0 to 15 सेकंड. आता ते डिवाइड होतं मी फक्त त्याला काय करतो मल्टिप्लाय वरती घेतो. ते वरती घेतल्यावर काय होणार आहे 30 अपॉन पाय. हे समजतंय सर्वांना? इथं के होता के म्हणजे किती आलाय इथं डिवाइड बाय असा के होऊन जाणार आहे. तो येऊन जातो कॉस पाय अपॉन 30. तेवढे हुशार आहे तुम्ही. 0 to 15 असेल आणि डिवाइडेड बाय किती असणार आहे पाय अपॉन 30. मी फक्त तो इथं घेतला मल्टिप्लाय करून. तो किती होऊन जातो 30 अपॉन पाय एवढी टर्म फक्त इथं घेतली. इथं येतं ना रे हुशार आहे तुम्ही तेवढे. बरोबर. चला पुढं काय होतं बघा. याला 10A मल्टिप्लाय बाय 15 इथं येऊन जातं 10A. आता लिमिट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. हायेस्ट लिमिट मायनस लोवेस्ट लिमिट असतं. बरोबर. म्हणजे इथे येऊन जाणार आहे कॉस पाय अपॉन 30 मल्टिप्लाय बाय 50 मायनस कॉस 0. बरोबर ना. टीच्या ऐवजी किती सबस्टिट्यूट करायचं 0 आणि मल्टिप्लाय बाय किती असणार आहे 30 अपॉन पाय. सो पुढे काय होऊन जातं बघा 10A मल्टिप्लाय बाय 15 इथं पाय बाय 2 असेल. कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते 0 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1 आणि मल्टिप्लाय बाय किती आहे त्याला 30 अपॉन पाय. चला समजतंय सर्वांना? समजत असेल बरोबर ना. चला तुम्ही जेई आणि मेन्सची ॲडव्हान्सची तयारी करताय एवढं तुम्हाला समजायलाच पाहिजे. सो व्ही इज इक्वल टू 10A मल्टिप्लाय बाय 15 इथं असणार आहे 0 मायनस मायनस काय झाले प्लस. ते होऊन जातं 10A मल्टिप्लाय बाय 13 अपॉन पाय. कॉन्स्टंट काय नव्हतो 10A कॉन्स्टंट निघाला. मध्ये काय राहिलं 15 प्लस 30 अपॉन पाय. हे व्हॉल्यूम आलं. एवढं व्हॉल्यूम जमा होणार आहे. मग हाईट किती असेल? हाईट कशी फाईंड करणार? मग हाईट इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवाइडेड बाय एरिया. सिंपल आहे ना. व्हॉल्यूम किती जमा होतं हाईट किती असेल आणि मल्टिप्लाय बाय एरिया. एका एरियामध्ये गिवन हाईटला किती व्हॉल्यूम जमा झालं. आता तुम्हाला हाईट फाईंड करायची म्हणजे व्हॉल्यूम डिवाइडेड बाय एरिया करा. सो व्हॉल्यूम किती आहेत ते आताच फाईंड केलं 10A 15 प्लस 30 अपॉन पाय डिवाइडेड बाय काय असणार आहे 10A. एरिया अँड एरिया गेट कॅन्सल. हाईट भेटली बघा. एवढी हाईट असेल एवढ्या हाईटसाठी एवढ्या कुठे आपल्याला करावं लागले बरं का बाळांनो. सो 15 प्लस 30 अपॉन पाय एवढी त्याच्यावरती हाईट असेल. एवढ्या हाईटवरती 15 सेकंदमध्ये वॉटर हे जमा झालं असेल. 50 प्लस 30 पाय तुम्ही इकडं बघा. सो वी गेट दी ऑप्शन 50 प्लस 30 पाय म्हणजे ऑप्शन कोणचा आला ऑप्शन बी आपल्याला करेक्ट आला. हा कधी आला टाइम टी इज इक्वल टू 15. पण आन्सर की मध्ये डी आहे
सो आपला कुठंतरी काहीतरी राहिलं असेल, मग चेक करूया कुठं काय राहिलं. सो ठीक आहे, तर व्यवस्थित चेक केलं. डिफरन्शिएशन ऑफ साईन असतं कॉस के एक्स मल्टिप्लाय बाय के, आणि इंटिग्रेशन ऑफ साईन असणार आहे मायनस कॉस. सो फक्त आपल्यानंतर मायनस साईन राहिलं होतं, या ठिकाणी आहे मायनस साईन. बघा तुमचं एक साईन राहिलं तर तुमचं ॲक्च्युअल ते आन्सर सुद्धा प्रेझेंट असतं, त्यामुळे काळजी घेत राहायची. म्हणजे तुमचं एक साईन राहिलं, जसं की माझं इथं मायनस साईन राहिलं तर तुमचं हेही आन्सर प्रेझेंट आहे, तुम्ही लगेच त्यावरती क्लिक करून टाकणार, तुमचा आन्सर चुकेल. सो एवढे काळजी घेत चला. सो इथं मायनस साईन, इथंही असणार आहे मायनस साईन, हे मायनस, इथलं मायनस आणि हे मायनस प्लस होऊन जाणार, हे प्लस असेल, प्लस और मायनस या ठिकाणी येऊन जातं मायनस साईन. सो इथं असेल फक्त एक साईन चेंज करायचं. एक साईन किती गोंधळ घालू शकतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल. सो या ठिकाणी कुठे प्लस और मायनस, इथं येऊन जाणार आहे मायनस साईन, इथं आला मायनस, आणि याही ठिकाणी असेल आता मायनस. आता तुमच्यावाला आन्सर बरोबर येऊन जाणार आहे. सो या ठिकाणी सुद्धा असणार आहे मायनस, आणि हे आन्सर तुमच्यावाला आता ॲक्च्युअल आन्सर आलं, हाईट आली असेल 10 आणि 10 कॅन्सल झाल्यानंतर 15 मायनस 30/π एवढी हाईट आली असेल. सो सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेत चालायची. साईन, तुम्ही साईन काय सबस्टिट्यूट करता, इंटिग्रेशन ऑफ साईन थीटा हा मायनस कॉस थीटा असतो, एवढी काळजी घेत चला, फक्त तुम्हाला आन्सर व्यवस्थित येत चालतील. ओके, सो ऑप्शन कोणचा आला, सगळ्यांना व्यवस्थित प्रॉब्लेम समजला असेलच असं कन्सिडर करतो. आणि याचा ऑप्शन जो येतोय तो ऑप्शन आहे, प्रॉब्लेम कुठे गेला आपला, हां ठीक आहे आला. सो हिअर इज द प्रॉब्लेम्स अँड हिअर इज द आन्सर ऑफ दॅट प्रॉब्लेम. सो ऑप्शन किती आला, ऑप्शन डी आला, 15 मायनस 30/. साईन व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर, डायरेक्ट मला मध्ये कुठे डाऊट आलेला नाही, प्रॉब्लेम नंबर 18. प्रॉब्लेम नंबर 18 मला डाऊटला विचारला गेला. 18 हे वरच्या प्रॉब्लेमचा आन्सर आहे, ते मी त्याला इरेज करतो. आणि हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 18. प्रॉब्लेम एकदा वाचूया, प्रॉब्लेम काय तो समजून घ्या. There are two identical small holes on the opposite side of the tank containing a liquid. ओके, या ठिकाणी दोन स्मॉल होल्स दिलेले आहेत. बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे, आणि ऑब्वियसली जे लिक्विड फ्लो होणार आहे ते असेल V इज इक्वल टू √2gh एवढ्या स्पीडने फ्लो होणार आहे. पुढे विचारलं, द टँक इज ओपन ॲट दी टॉप. ओके, टँक ओपन आहे टॉपला, सो ऑब्वियसली या ठिकाणी प्रेशर ॲक्ट होणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो आपण त्याला. पुढे आहेत द हाईट और डिफरन्स इन हाईट, द डिफरन्स इन हाईट बिटवीन द टू होल्स इज h. ही हाईट दिली, हाईट डिफरन्स h. As the liquid come out of the two holes, the tank will be experience a net horizontal force proportional to the. तुम्हाला विचारलंय हा जो टँक असेल हा हॉरिझॉन्टल फोर्स किती प्रोपोर्शनलला एक्सपिरियन्स करणार आहे. हॉरिझॉन्टल फोर्स, तर ऑब्वियसली हा जो हॉरिझॉन्टल फोर्स एक्सपिरियन्स करणार तो हॉरिझॉन्टल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट असेल. आता कसं काय ते पहिल्यांदा समजून बघा. या टँकला हॉरिझॉन्टल फोर्स किती एक्सपिरियन्स होणार, तर यामधून फ्लो होणार लिक्विड आणि यामधून फ्लो होणार लिक्विड. तर लिक्विडचा फ्लो कुठं मॅक्झिमम असेल, ऑब्वियसली या ठिकाणी बॉटमला. म्हणजेच आता बॉटमला मॅक्झिमम वेलोसिटी कधी भेटणार आहे, ज्या वेळेस या ठिकाणची हाईट कमी होत राहणार आहे त्यावेळेस. आणि हाईट कमी होत राहिली, वेलोसिटी वाढत गेली, बरोबर ना. अरे बरोबर का, V इज इक्वल टू किती आहे, √2gh एवढा लिक्विड फ्लो होत आहे. जेवढं लिक्विड या रेटनी खाली येत राहणार आहे, म्हणजे हाईट डिक्रीज होत राहणार आहे, तेवढी त्याची वेलॉसिटी इथून ऑब्वियसली वेलॉसिटी मॅक्झिमम कुठं असते, मिडलला. पण या ठिकाणी वेलॉसिटी वाढत राहणार आहे, म्हणजे इथपर्यंत आलं, मिडमपर्यंत वेलॉसिटी वाढत गेली, यानंतर परत वेलॉसिटीमध्ये काही चेंजेस होत गेले. म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल टू द हाईटमध्ये, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द हाईटमध्ये त्यावर अप्लाय होणारा फोर्स चेंज होणार आहे. मग सिंपल, हॉरिझॉन्टल फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द किती आल्या, हाईट. एवढं सिंपलचा आन्सर होतं. क्लिअर झालं सर्वांना. ओके,
होप सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. यानंतर प्रॉब्लेम नंबर 19 डाऊटला विचारलेला गेलता. प्रॉब्लेम नंबर 19. हां, आता परत एकदा सगळ्यांना सांगतो, व्यवस्थित ऐकून घ्या. याचे डाऊट म्हणजे किती नंबरचा मी सांगतो. प्रॉब्लेम नंबर 14, 15, 16, 17 हे जे 4 प्रॉब्लेम आहे 14, 15, 16 आणि 17 याचा डाऊट कोणीही टाकलेले नाही आहेत. त्यामुळं मला याचे डाऊट्स असं कन्सिडर झालं की कोणी सगळ्यांना हे प्रॉब्लेम सुटले आणि त्यांचे डाऊट्स माझ्याकडे त्याचे नंबर आलेले नाही आहेत. त्यामुळे मी हे 4ही प्रॉब्लेम्स घेत नाही, असं कन्सिडर करतो की तुम्हाला सॉल्व्ह झाले. नसल झाले, जर तुम्हाला अडचण असेल तुम्ही पाठवू शकता, काही हरकत नाही. सो आता प्रॉब्लेम नंबर 19 घेऊया. प्रॉब्लेम नंबर 19 डाऊटला विचारलेला होता. सो हिअर इज अ यूट्यूब म्हणजे आपण जे लेक्चर आता यूट्यूबवर बघतो ना ते नाही. A U-tube of cross section is partially filled with a liquid first. ठीक आहे, एक U-tube असेल त्याचा हाफ सेक्शन पार्शियली फिल केला लिक्विड फर्स्ट ने. Another liquid second which does not mix with the liquid first is poured into one side. It is found that the liquid levels of the two sides of the tube are the same, while the level of liquid one has rises by 2 centimeter. If the specific gravity of liquid 1 is 1.1 आणि तुम्हाला विचारलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड सेकंड मस्ट बी. सो प्रॉब्लेम कसा आहे ते समजून घेऊया. या ठिकाणी 2 यूट्यूब असतील, एकच यूट्यूब आहे, 2 बिन नाही असं काही नाही. सो हिअर इज अ यूट्यूब, याशी यूट्यूब असेल आणि या ट्यूबमध्ये फर्स्ट लिक्विड फिल केलं. हे फर्स्ट लिक्विड फिल केलं. त्यानंतर याची जी हाईट होती ती हाईट आहे 2 सेंटीमीटर एवढी. सो हिअर इज अ लिक्विड 1 आणि याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्याला रो प्राईम म्हणतो. डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर आणि ती दिली तुम्हाला 1.1 एवढी. आणि अनदर लिक्विड या ठिकाणी फिल केलं आणि त्याने एक कंडिशन सांगितली. काय कंडिशन सांगितली बघा. हे अनदर लिक्विड आपल्याकडे व्हरायटीज आहे म्हणजे नंबर ऑफ कलर्स मी ठिकाणी यूज करू शकतो, काय टेन्शन नाही. हे सेकंड लिक्विड फिल केलं, याला म्हणलं तर लिक्विड 2, लिक्विड सेकंड, बरोबर. आणि त्यांनी असं सांगितलं की इट इज फाउंड दॅट द लिक्विड लेवल्स ऑफ द 2 साइड ऑफ द ट्यूब आर द सेम. सो या दोन्ही लिक्विड लेवल्स काय आहे, सेम आहे. ठीक आहे. while the level of liquid 1 as rises by 2 centimeter. मग ही जर 2 सेंटीमीटर असेल तर ऑब्विसली ही सुद्धा किती असणार आहे, 2 सेंटीमीटर असेल. लिक्विड लेवल सेमच असणार आहे. तुम्हाला विचारलं द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड 1 इज 1.1. आता ज्यावेळेस दोन्ही लिक्विडची जी लेवल असेल ती सेम कधी राहू शकते, ज्यावेळेस याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेम असेल त्यावेळेसच. अदरवाईज स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये डिफरन्स आला तर लिक्विडच्या हाईटमध्ये सुद्धा काय होऊन जातो, डिफरन्स येऊन जातो. आणि कसं काय, P1 मायनस P2 इज इक्वल टू काय असतो, एच रो मल्टिप्लाय बाय जी. आणि रो म्हणजे आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा नोट डाऊन करू शकतो. डेन्सिटी ऑफ वॉटर जर 1 घेतली तर. आणि दोन्हीमध्ये हाईट डिफरन्स सेम कधी असणार आहे, ज्यावेळेस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इक्वल असेल त्यावेळेस. मग एकाची जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.1 असेल तर लिक्विड सेकंडची ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती येऊन जाते, 1.1. सो यू गेट द आन्सर 1.1. सिंपल. कशावरून समजलं मला, तर त्यांनी सिंपल असं सांगितलं की लिक्विड लेवल रायझेस बाय 2 सेंटीमीटर. तर ऑब्वियसली इथं कंडिशन सुद्धा दिली, टू साइड्स ऑफ द ट्यूब आर द सेम. दोन्ही लिक्विड एका सेम लेवलला आले. पुढे जर लिक्विड लेवल 2 सेंटीमीटरला वाढला असेल, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.1 असताना बॅलन्स करायचं आहे. मग याची सुद्धा हाईट किती वाढणार आहे, 2 सेंटीमीटर. केव्हा, ज्यावेळेस त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.1 असेल त्यावेळेसच. अदरवाईज ते तेवढ्या हाईटपर्यंत येऊ शकणार नाही. ते तेवढ्या हाईटपर्यंत आलं नाही तर ही दिलेली कंडिशन फॉल्स असेल. क्लिअर झालं सर्वांना. होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. सो यानंतर 20 नंबरचा प्रॉब्लेम घेऊया. सो प्रॉब्लेम नंबर 20 डाऊटला विचारलेला होता. तो प्रॉब्लेम असा आहे, अ होमोजिनियस सॉलिड सिलेंडर ऑफ लेंथ L
हा एक सॉलिड सिलेंडर आहे, त्याची लेंथ L एवढी आहे आणि त्यांनी सांगितलं दिस L इज लेस दॅन h/2. क्रॉस सेक्शनल एरिया A/5 is immersed such that it floats with it mix vertical at the liquid interface with length L/4 in the denser liquid as shown in figure. त्यांनी असं सांगितलं की हा जो सॉलिड सिलेंडर प्लेस केला आहे याच्यावरली जी लेंथ आहे ही लेंथ, आणि त्यांनी ही लेंथ सांगितली आहे डेन्सर मीडियममध्ये. डेन्सर मीडियम मध्ये ज्याची डेन्सिटी जास्त तो, ही लेंथ आहे L/4 एवढी. कुठलं डेन्सर मीडियम आहे? 2D ह्या डेन्सर मीडियम मध्ये. आणि पुढं सांगितलं आहे द लोअर डेन्सिटी लिक्विड इज ओपन टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. या ठिकाणी हे लोअर डेन्सिटी, त्याचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे P0 एवढं, त्याची डेन्सिटी आहे D एवढी. आणि तुम्हाला विचारलं द डेन्सिटी ऑफ सॉलिड इज, काय फाईन करायला लावलं? डेन्सिटी ऑफ सॉलिड फाईन करायला लावली. आता हे कसं फाईन करणार यावरती तुम्ही विचार करू शकता. काय कंडिशन होते, तर हे हा जो आपण सॉलिड सिलेंडर घेतला आहे हा फ्लोट होतोय. मग फ्लोटिंगची कंडिशन काय असते? सगळ्यात तुम्ही फ्लोटिंगची कंडिशन, सगळ्यात सुरुवातीला तुम्ही फ्लोटिंगची कंडिशन टाकणार. इन फ्लोटिंग कंडिशन काय असतं? फ्लोटिंग कंडिशन मध्ये जेवढं काही वेट असेल, व्हॉट एव्हर द वेट ऑफ दॅट सॉलिड सिलेंडर, जेवढं काही वेट असेल तेवढ्या वेटवरती अप थ्रस्ट फोर्स ऍक्ट होतो. बरोबर आहे, तरच तो फ्लोट होणार ना, अदरवाईज तो फ्लोट होणार नाही. मग अप थ्रस्ट फोर्स कोण ऍक्ट करतं? पहिल्यांदा अप थ्रस्ट फोर्स ऍक्ट करतंय कोण? सगळ्यात सुरुवातीला अप थ्रस्ट फोर्स ऍक्ट करतं हे बाई मटेरियल, कोणचं ज्याची डेन्सिटी मॅक्झिमम होती ती. आणि त्यानंतर दुसरा अप थ्रस्ट फोर्स कोण ऍक्ट करतंय? ज्याची डेन्सिटी मिनिमम आहे ती. मग आता ह्या दोन्ही लिक्विडने ऍक्ट केलेला अप थ्रस्ट फोर्स इज इक्वल टू वेट एवढा असेल. बघा मी परत एकदा रिपीट करतो, ह्या दोन्ही लिक्विडने ऍक्ट केलेला अप थ्रस्ट फोर्स हा ज्या वेळेस त्या लिक्विडच्या वेट एवढा असेल त्याच वेळेस ते जे मटेरियल असेल, कोणचं मटेरियल? सॉलिड सिलेंडर, तो काय होणार आहे? फ्लोट होणार आहे. इथला एक जरी फोर्स अनबॅलन्स झाला तर तो यामध्ये इमर्स होऊन जाईल. ही असेल त्याच्यावरली फ्लोटिंगची कंडिशन. मग ऑब्विसली वेट इज इक्वल टू अप थ्रस्ट फोर्स असेल. आता वेट म्हणजे काय असतं? M मल्टिप्लाय बाय G एवढा. M काय असतो रे? मी इथे घेतो M मल्टिप्लाय बाय G. हा सुद्धा असणार आहे M मल्टिप्लाय बाय G प्लस M मल्टिप्लाय बाय G. इथे घेतो M प्राईम, या ठिकाणी असेल M प्राईम. आणि दिस इज द मास ऑफ दी सॉलिड सिलेंडर. M सफिक्स S म्हणतो. आता मास ऑफ दी सॉलिड सिलेंडर टाकूया डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपण मास सिम्पली सबस्टिट्यूट करतो डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये. क्लिअर होतंय सर्वांना? म्हणजे आता या ठिकाणी येऊन जातो मास आपण सबस्टिट्यूट करणार आहोत डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम मध्ये. ओके, मग डेन्सिटी किती आहे? त्या मटेरियलची डेन्सिटी घेणार, आणि त्या मटेरियलची डेन्सिटी त्यांनी सांगितली कॅपिटल D एवढी. सो डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय असतो? त्याच्या एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. क्रॉस सेक्शन एरिया दिला आहे A/5 जो की ऍक्च्युअली फ्लोट होतोय. सो A/5 मल्टिप्लाय बाय लेंथ L आहे, त्याच्यावरली लेंथ L एवढी, मल्टिप्लाय बाय असेल ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर आहे? बघा, एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ मल्टिप्लाय बाय डेन्सिटी. हे तुम्हाला जरा याला इरेज करतो म्हणजे व्यवस्थित तुम्हाला नोट डाऊन करून देतो. सो प्रॉब्लेम इझी आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देत चला. देत आहे ना लक्ष? का गेले लेक्चरमधून पळून नका जाऊ रे पोट्टेव. सो आता इथं मास सबस्टिट्यूट करणार डेन्सिटी कॅपिटल D मल्टिप्लाय बाय एरिया A/5 मल्टिप्लाय बाय काय असणार आहे त्याच्यावरली लेंथ किती आहे? L एवढी, आणि मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे असणार आहे त्याच्यावर डेन्सर मीडियम मध्ये, आणि इथं असणार आहे लेस डेन्सर मीडियम. बरोबर ना? अप थ्रस्ट फोर्स ज्यावेळेस दोघांचा इक्वल असेल त्यावेळेसच तो ऑब्जेक्ट फ्लोट होणार आहे. मग आता डेन्सर मीडियम मध्ये बघूया. अगेन मास म्हणजे डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी किती आहे? 2D मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम म्हणजे एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. एरिया किती आहे? A/5. किती लेंथ याच्यामध्ये इमर्ज झाली आहे ती लेंथ दिली तुम्हाला L/4 ही दिली ना लेंथ डेन्सर मीडियम मध्ये इमर्ज झालेली, आणि मल्टिप्लाय बाय असणार आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता लेस डेन्सर मीडियम मध्ये, लेस डेन्सर मीडियमची जी डेन्सिटी आहे ती आहे D. एरिया किती आहे? एरिया असणार आहे A/5. लेंथ, आता लेंथ L बाय टोटल लेंथ किती होती? L एवढी,
टोटल लेंथ कशी फॉर्म झाली यल एवढी, त्यानंतर किती इमर्ज झाली यल बाय 4, मग यल प्राईम किती असेल यल मायनस यल बाय 4 इज इक्वल टू असणार आहे यल प्राईम, ते किती होऊन जातं 3l बाय 4 इज इक्वल टू असणार आहे यल प्राईम, आणि तोच कुठं असणार आहे लेस डेन्सर मीडियम मध्ये, म्हणजे एवढा पार्ट किती आहे बोला रे 3l अपॉन 4 बोलत चला, किती होऊन जातो 3l अपॉन 4 मल्टीप्लाय बाय किती असणार आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. चला पोटेव कॅन्सल काय होतं बघा a अपॉन 5 a अपॉन 5 a अपॉन 5 गेलं का गेलं. अजून लेंथ या ठिकाणी लेंथ, अजून ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुढे काय येतं बघा इथं असेल कॅपिटल D इज इक्वल टू इथं असणार आहे 2d अपॉन 4 आणि इथं असणार आहे 3d अपॉन 4. मग आता 2d प्लस 3d म्हणजे येतो 5d अपॉन 4. सो कॅपिटल D डेन्सिटी ऑफ दी सॉलिड सिलेंडर ते आलेलं आहे 5d अपॉन 4 एवढं. बरोबर बोला बरोबर की नाही बरोबर ऑप्शन ए इज करेक्ट. सो तुमचा ऑप्शन कोणता आला ऑप्शन ए आला. सो आजच्या पुरते एवढे प्रॉब्लेम्स भरपूर झालेत. यानंतर जे उरलेले प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स पुढच्या लेक्चरला घेतो. ठीक आहे, म्हणजे 21 टू याचे डाऊट्स माझ्याकडे आलेत, काळजी करू नका, पण मी तुम्हाला लेक्चर जास्त लेंदी बनवणार नाही. ठीक आहे ना, शॉर्ट लेक्चर आपण इथून पुढे ठेवण्याचा प्रयत्न करू. आता तुमच्यासाठीचा होमवर्क जेईचे विद्यार्थी खास करून चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडवताय, सो कीप इट अप. आणि ॲडव्हान्सचे विद्यार्थी आता तुम्हाला जेईचे विद्यार्थी बऱ्या प्रकारे टक्कर देत आहे बरं का, लक्ष दे. चला आता मॅच द कॉलम तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करणार. सो एक्सरसाइज 3 सर्वांसाठीचा होमवर्क. म्हणजेच आता हा कधी सोडवणार सगळ्यात मोठा प्रश्न. 1 तास 1 ते 1.5 तास द्या याला फक्त. म्हणजे पेपर झाला का पेपर झाले 1 ते 1.5 तास द्या आणि मला 3 वाजेपर्यंत लेक्चर होईल ना, 8 ते 9 पर्यंत लेक्चर संपेल. दये सरांचं पण लेक्चर आहे वाटतं आज, असणारच त्यांचं ऑब्वियसली. त्यानंतर तुम्ही फार्तपारेला 11 ते 12 पर्यंत याला सॉल्व्ह करा. 1 तासामध्ये जेवढे होतील तेवढे मला सॉल्व्ह करून त्याचे डाऊट्स पाठवून द्या, म्हणजे आपल्याला एक्सरसाइज 3 कंप्लीट होऊन जाईल. कंप्लीट पूर्णपणे सॉल्व्ह करा. कॉम्प्रेन्शन जेवढे सुटतील तेवढे सॉल्व्ह करा, जेवढे नाही सुटणार ते मी घेतोच, आणि डायरेक्ट आपण प्रिव्हियस इयरला जाऊया, म्हणजे आपला चॅप्टर या ठिकाणी एंड होऊन जाईल. सो लेक्चर जर आवडला असेल तर ऑब्वियसली शेअर करायला विसरू नका. थँक्यू.